शिवसेनेतले पक्षप्रवेश थांबवा, विनाकारण वाद नकोत, एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना, अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे यांची भूमिका। शिवसेनेतले पक्षप्रवेश तपोवनात वृक्षप्रेमींचं आंदोलन राजकीय हेतूने, मनपाच्या जागेतील झाडांची छाटणी नित्याचीच, महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चपराक। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तपोवनात पाहणी दौरा, भूमिका घेताना सारासार विचार करा, मंत्री महाजन यांचे वृक्षप्रेमी आंदोलकांना आवाहन। नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 3 लिपिकांना अटक, घोटाळ्यातून अनेक शिक्षकांची बोगस भरती, एसआयटी मार्फत चौकशी सुरू। न्यायपालिका आणि राष्ट्रपती आमने सामने, राष्ट्रपतींच्या अधिकारात न्यायालयाकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न, राष्ट्रपतींनी न्यायालयाला खडसावले, विचारले 14 प्रश्न। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर धर्मांतरणाचा प्रकार, प्लॅटफॉर्मवरच धर्मांतरण करत असल्याचं उघड। निलेश राणेंचे युती न होण्यासंदर्भात भाजपवर आरोप, सिंधुदुर्गात युती न होण्यास भाजपा जबाबदार। शरद पवार गटाची संदीप नाईकांना खुली ऑफर, उमेदवार उभे करण्यास पुढाकार घेतल्यास स्वागत करू, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं चर्चा। गोंदियात नवजात बाळाला आईनेच दिलं वैनगंगा नदीत फेकून, खोट्या अपहरणाची केली होती तक्रार, अवघ्या 24 तासांमध्ये प्रकरणाचा सत्य उघडकीस। शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर शिंदेंची दिल्ली वारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत तासभर चर्चा। शिवसेनेनं नाराज होण्याचं कारण नाही, कार्यकर्ते फोडाफोडीची सुरुवात, भोंडेकरांकडून शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर फुकेंची प्रतिक्रिया। सहाय्यक व्यवस्थापकानं बँकेलाच 1.5 कोटींना गंडवलं, भंडाऱ्याच्या कॅनरा बँकेच्या चिखला शाखेतील प्रकार। दिल्लीत शिकणाऱ्या सांगलीतील 10वीच्या मुलाची आत्महत्या, शिक्षकांच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल। मुख्यमंत्री फडणवीस बिहारच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार, शपथविधीला मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री लावणार हजेरी। तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा, पार्थचं नाव येईल म्हणून येवलेला जामीन, जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचे आरोप। पार्थ अजित पवारला कसलीही क्लीन चिट नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, राजेंद्र मुठे यांची कसलीही चौकशी समिती नाही, बावनकुळे। नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस ठाण्यात जाणार, शिवतीर्थवर नोटीस देण्यासाठी आलेले पोलीस परतले। स्थानिक निवडणुकांतल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, येत्या मंगळवारी होणार पुढील सुनावणी। बारामतीत घराणेशाही मोडीत काढण्यासाठी भाजपची रणनीती, भाजप नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करणार, बारामती नगर परिषद ताब्यात घेण्याचा भाजपचा निर्धार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली पुतीन यांची भेट, मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत झाली भेट। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर बस थेट फलाटावर चढल्यानं अपघात, अपघातात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार, नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले 8 अर्ज मंजूर, भाजप, काँग्रेस, राशप महिला उमेदवारांमध्ये होणार प्रमुख लढत। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा, बीडमधल्या महसूल विभागात खळबळ, 10 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात मुल्ला मैदानात, मुलांना खेळायला जागा नसताना आव्हाडांची बळजबरी का, नजीब मुल्ला यांचा थेट जितेंद्र आव्हाडांना सवाल। हिंगोलीतील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, अतिवृष्टीमुळे केळी पिकाचं झालं होतं नुकसान, कृषी विभागाकडे चक्रा मारूनही मदत नाही।
रशिया भारताला SU-57 लढाऊ विमानं देण्यास तयार, विमानांसह तंत्रज्ञानही बिनशर्त हस्तांतरित करणार. परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी घेतली पुतीन यांची भेट. मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत झाली भेट.